मानवी जीविताच्या कल्याणाकरता जे काही पारमार्थिक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्या पारमार्थिक उपक्रमांमध्ये ज्या साधू संतांचे, सत्पुरुषांचे, सद्गुरूंचे, महापुरुषांचे तुमच्या आमच्या देशावर, धर्मावर, संस्कृतीवर आणि या भोळ्या भाबड्या भक्तांवर जे अनंत उपकार होतात त्या उपकाराची परतफेड उपकाराने करण्याचा कृतज्ञपूर्वक सोहळा आणि त्यालाच या जगात अखंड पारायण सोहळा, जयंती सोहळा असं म्हणतात. जयंती या शब्दाचा अर्थच तो आहे ज्या महापुरुषांनी शेवटच्या श्वासापर्यंत जय अंती, अंतिम श्वासापर्यंत आपला जय जयकार ज्या महापुरुषांनी टिकवून ठेवलेला आहे त्याच महापुरुषाची या जगतामध्ये जयंती होत असते. आज नाथ पंथ का पूरा बाना और एक पलक में ब्रह्मचाना, अनाथांना सनाथ करणारे, निराधाराला आपल्या सत्कृपेचा आधार देणारे, ज्यांची मालिका आदिनाथापासून तर ज्ञानेश्वरापर्यंत ज्ञानेश्वराचा कृपा प्रसाद परमहंस मायबाई महाराज, संत श्रेष्ठ हैबतीनाथ महाराज, हैबतीनाथाचा कृपा प्रसाद परमहंस मायबाई महाराज, मायबाई का पूरा पसारा और एक पलक में आडको तारा आणि परमहंस आडकोजी महाराजांच्या आत्मसामर्थ्य, आत्मचैतन्य, आत्मस्फूर्तीचं अमृत फळ जर ज्या विदर्भाच्या मातीला कोणा संतरत्नाच्या माध्यमातून लाभलं असेल तर त्या संतरत्नाचं नाव समर्थ सद्गुरू लहानोजी महाराज आहे. हे लक्षात. आज आपलं भाग्य कुणाला लाभे असे सद्गुण कार्य वेळ जात असे. अनेक प्रकारचे पीठ मी त्या ठिकाणी बघितले, अनेक प्रकारचे पीठ बघितले, परंतु सगळ्यात श्रेष्ठ पीठ संत चरणारज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई, मग रामनाम उपजी आवडे आणि सुख घरोघरी वाढू लागे. आमची भारतीय संस्कृती अशी सांगते की ज्या ठिकाणी सिद्ध महात्म्यांचे चरण स्पर्श लागतात त्या ठिकाणच्या उकंड्याची सुद्धा दशा पलटवून टाकण्याची ताकद आमच्या वैदर्भीय महाराष्ट्रीयन संतांमध्ये आहे. जोपर्यंत त्यांचे चरण स्पर्श त्या भूमीला लागत नाही तोपर्यंत ती ओसाड जमीन असते. पण एकदा का सिद्ध महात्म्याचे, सिद्ध सत्पुरुषाचे, सिद्ध महापुरुषाचे चरण स्पर्श त्या ओसाड जमिनीला जरी लागले तरी त्या ओसाड जमिनीचं तीर्थक्षेत्र टाकर खेळ करणारा महात्मा त्याचं नाव समर्थ संत लहानोजी महाराज आहे. म्हणून या जगात अनेक प्रकारचे पीठ मी बघितले. ज्या पीठावर बसून मी त्या ठिकाणी प्रवचन करतो किंवा आमच्या माता भगिनींनी पारायण सोहळा केला समोर बसून, त्याला वेदव्यासांच्या नावाने पवित्र मानलं जाणारं व्यासपीठ असं म्हणतात. दुसरा ज्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला संस्कृताचे धडे दिले जातात त्याचं नाव ज्ञानपीठ आहे. ज्या ठिकाणी जिल्ह्यातले कॉलेजेस एकत्रित येतात त्याचं नाव विद्यापीठ आहे. दिल्लीच्या तख्तावर बसून अख्ख्या भारताचा राज्यकारभार आमची राजकारणी लोक चालवतात त्याला राजकारण्यांचं राजपीठ असं म्हणतात. चार दिशांना चार संतांची नेमणूक झालेली आहे त्याला जगद्गुरु शंकराचार्यांचं पीठ असं म्हणतात. त्याच्यामुळे व्यासपीठ, ज्ञानपीठ, राजपीठ, विद्यापीठ, जगद्गुरु शंकराचार्यांचं पीठ, खाण्याच्या माध्यमातून पाहिलं तर ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, चकलीचं पीठ, बेसनाचं पीठ, असे अनेक प्रकारचे पीठ तुम्हाला आम्हाला बघायला मिळतात. पण तुमचं आमचं एवढ्याही त्या ठिकाणी 4-5 हजार माता भगिनींनी आज सामूहिक त्या ठिकाणी 21 अध्यायाचं पारायण केलं. त्या इतक्या भाग्यवान आहेत, इतक्या भाग्यवान आहेत, आमचे बंधुवर्ग सुद्धा इतके भाग्यवान आहेत की सगळ्या पीठांमध्ये आज जर आम्हाला आशीर्वाद देण्याकरता सज्ज कोणचं असेल तर समर्थ सद्गुरू लहानोजी महाराजांचं चरणपीठ याच्यापेक्षा एकही पीठ मला मोठं वाटत. हे लक्षात. म्हणून संत लहानोजी महाराजांबद्दल मला जर कोणी विचारलं की का एका शब्दात व्याख्या द्या, मी सांगेल परमेश्वराने आकाशातून फेकलेली आत्मसामर्थ्याची, आत्मचैतन्याची, आत्मशक्तीची धगधगती मशाल, त्याचं नाव समर्थ लहानोजी महाराज आहे. हे लक्षात घ्या. म्हणून दिव्यत्वाची प्रचिती आणि तेथे माझे कर जुळते. गडेगाव प्रत्येक संत सद्गुरू हा त्या ठिकाणचा त्या तीर्थक्षेत्राचा मुकुटमणी असतो. हे लक्षात ठेवा. मला जर कोणी विचारलं की का आळंदीचा मुकुटमणी कैवल्य साम्राज्यावरती माऊली ज्ञानेश्वर महाराज, देहूचा मुकुटमणी जगद्गुरु तुकाराम महाराज, पैठणचा मुकुटमणी शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज, गुरुकुंजाचा मुकुटमणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,
शेंदूरजनाचा मुकुटमणी संत श्रेष्ठ सद्गुरू अच्युत महाराज, भरवाडीचा मुकुटमणी समर्थ सत्यदेव महाराज, वरखेडचा मुकुटमणी परमहंस अडकोजी महाराज. पण या सभ्यतेच्या सभामंडपामध्ये आज महापारायण सोहळ्याला बसलेल्या आमच्या माता भगिनींनी आणि बाजूला वर्गाला बसलेल्या बंधू वर्गाला जर विचारलं की गाव तुमचा त्या ठिकाणी मुकुटमणी कोण, छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे. आम्हाला अनाथांना सनाथ करणारा आणि निराधाराला सत्कृपेचा आधार देणारा आमच्या त्या ठिकाणचा मुकुटमणी कोणी असेल त्याचं नाव समर्थ संत लहानोजी महाराज आहे. हे लक्षात घ्या. संत श्रेष्ठ अच्युत महाराज लहानोजी महाराजांबद्दल लिहितात, वर्धा नदी किनारे दीवाना रम रहा है, पागल सा दिख रहा पर जो मस्ताना बन रहा है. पुढे शब्द जोरदार वापरले. वर्धा नदी किनारे दीवाना रम रहा है, पागल सा दिख रहा पर मस्ताना बन रहा है. निज नाम है लहानो कहता है विश्व भानु, निज नाम है लहानो कहता है विश्व भानु.